आणि हे सगळं घडलेलं आहे ते म्हणजे सीमेवर असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे। पाकिस्तानने भारताविरोधात आगळी केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा भारतीयांनी या आधीच दिलेला होता। भर पत्रकार परिषदेत भारताच्या ज्या रणरागिणी त्या ब्रीफिंग देत होत्या आपल्या एअर स्ट्राईक बद्दल, त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की आगळी झाली तर आम्ही सोडणार नाही। मात्र तरीही कुत्र्यासारखी वाकडी शेपूट असलेल्या पाकिस्तानने भारतावरती ड्रोन हल्ले करायचा प्रयत्न केला आणि भारताने त्यांना त्यांच्यापेक्षा वाईट पद्धतीने पिटाळून लावलेले आहेत। त्यांचे ड्रोन्स इथेच पडलेले आहेत, त्यांची आपल्या हद्दीत घुसलेली विमानं इथेच पडलेली आहेत आणि पाकिस्तानच्या शहरांवरती आपण हल्ले केलेले आहेत। हे सगळं बघता आता ही युद्धाची परिस्थिती पुढे काय त्याचं होणार आहे हे आपल्याला या क्षणाला सांगता येणार नाही। मात्र एक नक्की की अवघ्या काही तासात आपण पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। काल रात्रीपासून किंबहुना गेले 2 दिवसांपासून जी काही परिस्थिती सीमेवरती आहे, ज्या काही घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीची शस्त्र अस्त्र वापरली गेली आहे, जी रणनीती आहे, त्या सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे। पित्रे सर, खूप स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। आणि सगळ्यात पहिल्यांदा आता ही जी सीमेवरची परिस्थिती आहे त्याचं वर्णन तुम्ही युद्ध असं कराल? नाही, अजून नाही करणार असं आहे। ऐकू येतं मला? मी करायला सांगते, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण असं करा। आहे की जेव्हा तुम्ही युद्धजन्य परिस्थिती तेव्हा होईल जेव्हा आपण खरोखरच युद्ध जाहीर करू किंवा जाहीर करण्या इतकी वेळ आपल्याला येईल। अद्याप आपल्याला ठाऊक आहे की मोदींनी एक उद्दिष्ट सांगितलेलं होतं की हे दहशतवादी जे आहेत हे जिथून आले आहेत त्यांना आम्ही शासन करू आणि त्यांच्या जागा उद्ध्वस्त करू। हे राजकीय उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीनं ते भारतीय सैन्याला दिलं गेलं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या कारवाया योजित केल्या। त्यानंतर पाकिस्ताननं जे प्रत्युत्तर दिलंय किंवा प्रतिक्रिया दाखवली आहे ही अशी आता कशी वाढत जाईल। मी पुन्हा पुन्हा ती एस्केलेशन लॅडरच्या बद्दल बोलतो। जशी पाकिस्तान कारवाई करेल तशीच आपण त्यांना प्रत्युत्तर देणार आहे। त्यामुळं अजून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे असं नाहीये। 1971 मध्ये सुद्धा आपण जेव्हा बांगलादेशमध्ये पित्रे सर, यामध्ये पाकिस्तानची विमानं, लढाऊ विमानं, मॅन्ड व्हेइकल्स ही आपली सीमा ओलांडून ज्या वेळेला आपल्या सीमेमध्ये येतात, आपल्या सीमेत घुसतायत, ही ऍक्ट ऑफ वॉर नाहीये का? हे पहा, युद्ध परिस्थिती जाहीर करण्यासाठी, युद्ध जाहीर करण्यासाठी परिस्थिती अशा शिगेला पोचली पाहिजे की संपूर्ण युद्ध करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये। वास्तविक सध्या जे चालू, तुम्हीच आता वर्णन केलं की पाकिस्ताननं जे जे केलंय ते आपण त्याला प्रत्युत्तर दिलंय आणि एवढंच नाही तर ते बरखास्त केलंय। आता पाकिस्ताननं आपल्या जवळजवळ 15 विमानतळांवर हल्ला केला पण एकही हल्ला यशस्वी झालेला नाहीये। त्यांनी आपण त्याउलट आपण लाहोरवर त्यांचं जे एडी सिस्टीम आहे ती बरखास्त करून दाखवलेली आहे। त्यामुळं अजून युद्ध व्हायची परिस्थिती झाली आहे असं मला वाटत नाही। युद्ध हे सर्वांगाने करावं लागतं। आज आपल्याला ठाऊक आहे की जयशंकरनी आपल्या ह्याच्याबरोबर सौदी अरेबियाच्या मिनिस्टर ऑफ स्टेट बरोबर चर्चा केली, त्यालाही त्यांनी हेच मेसेज दिला की आम्ही युद्ध करू इच्छित नाहीये परंतु तुम्ही पाकिस्तानला समजावून सांगा, कारण ते तिथे जात होते, आपल्याला व्हिजिट द्यायला तर ते पाकिस्तानात गेले। त्यामुळे युद्ध करावं की नाही याची आपल्याला काही आवश्यकता भासलेली नाही आहे। हे पाकिस्ताननं जी कारवाई केली, जे ते मानत नाहीत त्याला आपण शासन केलेलं आहे आणि आता पाकिस्तान कुठल्या थराला जातोय ते आपण पाहायचं। अगदी सर, पुन्हा एकदा सीमेवरच्या मुद्द्याकडेच येऊया। तुम्ही ज्या एडी डिफेन्सचा उल्लेख केला, आपण एअर स्ट्राईक करतो, त्यानंतर आपण पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उडवून टाकतो, नेस्तनाबूत करून टाकतो आणि त्याच्यानंतर पाकिस्तान आपल्याकडे ड्रोन हल्ले करतात, ज्याचं आपण प्रत्युत्तर त्यांच्या वेगवेगळ्या शहरांवरती हल्ले करतोय, स्फोट करतोय, अक्षरशः सळोकी पळो पाकिस्तानला करून ठेवतोय।
त्यांची एडी सिस्टीमवरती घाव घालणं हे का मोठ्या प्लॅनिंगचा भाग असू शकतं? असं आहे, जसजसे दिवस जातील, ही पूर्वीची जी युद्ध होती की केवळ विमानं जाऊन दुसऱ्या देशात युद्ध करायचे, हे दिवस आता गेलेले आहेत. हो. सगळ्यात महत्त्वाचं, पाकिस्तान आज विमानं आणि ड्रोन यांच्या सहाय्यानं तो युद्ध करू इच्छितो. युद्ध जेव्हा स्थलसेनेला पोचेल तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असेल. हो. त्यामुळं निश्चितच त्यांच्या एडी सिस्टीम ज्या आहेत त्या नेस्तनाबूत करणं, पण नेस्तनाबूत झालेल्या नाही आहेत. आपण आता म्हटलं तशा त्यांच्या एडी सिस्टीम आहेत, परंतु चीनकडनं घेतलेली जी 59 सिस्टीम जी होती ती नाकाम ठरलेली आहे आणि ती भेदून आपण तिकडे बाजूला गेलेलो आहे. ते पाकिस्तानला जेव्हा कळू शकेल तेव्हाच तो पुढचा विचार करेल. आत्ता ज्या पद्धतीने आपलं रिटॅलिएशन सुरू आहे, यामध्ये जी काय आपण अस्त्र वापरतो, तुम्ही जसं म्हणालात की त्याच्यासाठी आपले जवान, आपले सोल्जर्स सीमेपलीकडे पाठवायची गरज नाहीये. ज्या पद्धतीने ही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होतीये, भारताला या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे बघताय? किंबहुना 2019 नंतर गेल्या 5 वर्षात आपण या क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेली आहे. तुम्हाला ठाऊक आहे की S-400 नावाचं आपल्याकडे जे एअर डिफेन्स सिस्टीम इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे, जे एडी सिस्टीम आलेली आहे, हा एअर डिफेन्स आहे, ती आपण रशियाकडून घेतली आहे. त्याच्याबरोबर बराक सिस्टीम जी आपण इस्रायलकडून घेतली होती. या 2 सिस्टीम आज काम करत आहेत. त्याच्याबरोबर आपण आकाश नावाची एक सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैन्याजवळची जी एडी रेजिमेंट्स आहेत त्यांच्याकडं ज्या L-70 गन्स आहेत किंवा बाकी रशियन इक्विपमेंट जे आहे त्यांनाही आपण काल हल्ले केलेले आहे. किंबहुना कालच्या हल्ल्यातल्या जवळजवळ 40% हे सैन्याच्या सिस्टीम्सनी बरखास्त केलेलं आहे. त्यामुळं आपल्या एडी सिस्टीम, एडीवरला आपला विश्वास वाढणं आवश्यक आहे. कारण पुढची जी युद्ध होणार आहेत ही सगळी सायबर वॉर्स होणार आहे. ही सगळी तुमच्याकडे जी विमानं येतील, तुमच्याकडे जे ड्रोन येतील, जे मिसाईल्स येतील, यांना जर तुम्ही निकाम करू शकला किंवा थांबवू शकला तर फार मोठी तुम्हाला एक सुरुवात मिळेल आणि त्यानंतर स्थलसेना जे काम करेल ते करू शकेल. त्यांची विमानं आपण जी पाडलेली आहेत, JF-17 जे चीनी बनावटीची विमानं त्यांची होती ती 3 पाडली आहेत. JF-16 एक आपण त्यांचं पाडलं, एक एवॅक आपण त्यांचं पाडलेलं आहे. JF-16 ज्याचा त्यांना एवढा अभिमान होता की आम्ही त्याने काय करू शकतो. असं म्हणतात की कदाचित विमानं युद्ध जिंकत नाहीत किंवा विमानं तुम्हाला प्रभाव दाखवू शकत नाही. मे बी तो जो गिअर असतो त्या गिअरच्या मागे बसलेला पायलट सुद्धा खूप मॅटर करतो. हे खरं आहे की तुम्ही फार जुनी म्हण आहे की तुमच्याकडं अस्त्र कुठलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्या अस्त्रामागं जो शस्त्र करून जो सैनिक बसलाय तो महत्त्वाचा आहे. पण विमानाच्या बाबतीत ते इतकं खरं नाही आहे. चीनची विमानं जी आहेत, चीनची जी सगळी प्रोडक्शन आहे, ॲक्च्युअली यातून आपण मोठे धडे मिळणार आहेत. चीनची विमानं आहेत ती काही प्रमाणात खरोखरच कमी दर्जाची आहेत. आणि हे पाकिस्तानला कळलं पाहिजे आणि चीनला कळलं पाहिजे. नुसती विमानाची गिनती करून उपयोग नाही आहे. आज आपल्याकडे जी विमानं आहेत, रफाल आहे किंवा मिराजेस आहेत किंवा सूज आहेत, ही विमानं अत्यंत उत्तम आहेत. आणि ते विमान आपलं जे त्याला कारवाई दिली गेली आहे ती पूर्ण करून येणार की नाही जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं J-17 हे विमान पाडलेलं आहे. J-17 हे अत्यंत तकलुफी विमान आहे. ही त्याची पहिल्यापासूनच त्याचा बदनामी झालेली आहे. आपण एडी सिस्टम बद्दल बोलत होतो. मला तो व्हिडिओ आठवला एक इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाच्या वेळेचा. इस्रायलची एडी सिस्टम ही जगातली सगळ्यात चांगली आणि अत्याधुनिक एडी सिस्टम समजली जाते. आयर्न डोम ज्याला म्हणतात. अक्षरशः त्याच्यावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडतोय पण एकही इस्रायलच्या भूमीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मला वाटतं काल तशीच काहीशी परिस्थिती ही सीमेवरती होती की पाकिस्तानकडनं असंख्य ड्रोन येत होते, मिसाईल्स येत होते, पण भारतावरती साधा ओरखडा पण उमटलेला नाही.
किंबहुना तो जो आपण तुम्ही आयर्न डोमचा जो व्हिडिओ म्हटला तो काही लोकांनी सोशल मीडियावर टाकला होता. मी कुणाला तरी सांगितलं हा आयर्न डोमचा व्हिडिओ आहे, पण तुम्ही म्हणता ते खरं आहे. इतकी त्यांनी जी ड्रोन अर्थात ड्रोन जे त्याच्यामुळे 40% ड्रोन आपल्या एडीनंच खाली पाडले. हे सगळं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं पाकिस्तानला एक याच्यात ते वैफल्य जे होणार आहे की आपल्या त्यांच्याकडं तुर्कस्तानकडून एक ड्रोनची ब्रिगेड त्यांच्याकडं आलेली आहे. पण त्याची जर त्यांना किंमत कळली तर त्यांचं ते निश्चितच त्यांचे नावमेद होणार आहे, प्रश्न नाहीये. कालचं जे युद्ध झालं, युद्ध म्हणा कालचे जे चकमक उडाल्या त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या पुढं आपल्याला आपल्या भारताच्या भविष्यासाठी फार त्यात एक धडे देणारे आहेत आणि फार आपल्याला उमेद देणारे आहे, प्रश्नच नाही. पित्रे सर, याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टीम बद्दल आपण बोललो, आपण विमानांबद्दल बोललो. सीमेवरती प्रत्यक्षात ज्या पद्धतीने पाकिस्तानचा थैथयाट चाललेला आहे, म्हणजे पाकिस्तानने शेलिंग केलेली आहे, पाकिस्तानने गोळीबार एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे की आपले सिव्हिलियन कॅज्युअल्टीज या ठिकाणी होत आहेत. ह्या सगळ्याचे परिणाम आता कसे होतील पुढे? कारण आपण त्यांना त्या पद्धतीने उत्तर देतोय, पण आता आपण बघितलं हा जवान शहीद झालेला आहे, 16-17 नागरिकांचा काल मृत्यू झालेला होता. हे आपण थांबवू शकत नाही आहोत. हे पहा, पाकिस्ताननं काल जो जम्मूवर हल्ले केलेले आहेत किंवा ताबारेषेवरच्या जी खेडी आहेत त्याच्यावर हल्ले केले आहेत, हे खरोखरच अत्यंत दुर्दैवी आहेत आणि लज्जास्पद आहेत म्हणावं लागेल मला. आणि त्याचं त्यांना पुन्हा प्रत्युत्तर मिळणार आहे. हे लक्षात घ्यावा की संपूर्ण जी ताबारेषा आहे, लाईन ऑफ कंट्रोल, आता पाकिस्तानच सांगितलंय की आम्ही ताबारेषा मानत नाही, आम्ही सीमा करार मानत नाही. ही त्याची घोडचूक आहे. त्यामुळे संपूर्ण ताबारेषा ऍक्टिव्हेट केली गेलेली आहे. आणि काल आपल्याला पाकिस्तान आपल्यावर हल्ले करते असं दिसत होतं, पण आपणही प्रचंड त्यांच्यावर आर्टिलरीचे हल्ले केलेले आहेत. आणि आता जर त्यांनी असे जम्मू या सारख्या मोठ्या शहरावर हल्ले चालू केले तर त्याचा त्यांना जबाब द्यावा लागेल. कारण त्यांची जी शहरं आहेत ती सीमेच्या अत्यंत जवळ आहेत. हे त्यांचं ॲक्च्युली त्यांचं एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की त्यांची जी सगळे कॅन्टोनमेंट्स आहेत ती सीमेच्या अत्यंत जवळ आहेत. आपली कॅन्टोनमेंट सीमेपेक्षा लांब आहे, त्यामुळे मोबिलायझेशन करण्यात आपला वेळ लागतो. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाकिस्ताननं की जम्मू सारख्या शहरावर त्यांनी हल्ला केला, त्याचा त्यांना जबाब द्यावा लागेल आणि त्याची पावती ते चुकती करणार आहेत. सीमेच्या जवळच्या शहरांचा तुम्ही उल्लेख केलात. कराची हे त्यातलं एक शहर आणि 1971ची काल आठवण यावी असं नौदलाने करून दाखवलेलं आहे. खरं आहे, त्याचे डिटेल्स अजून आलेले नाही, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. सविस्तर माहिती आलेली नाही आहे. पण पाकिस्तानला हे कळलेलं आहे. जेव्हा तुम्ही पहिल्याच दिवशी ऐकलं तेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की ही कारवाई तिन्ही दल एकत्र मिळून करतील. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. तुम्ही बघितलं असलं तर नौदल इतक्या आधी ऍक्टिव्ह कधी झालेलं नव्हतं, पण नेव्हीनं ते ब्लॉकेड जो पहिल्याच दिवशी चालू केलेला होता आणि कराची हे अत्यंत त्याच्यावर हल्ला करणं हे पाकिस्तानला ठाऊक आहे. आपण केलेला आहे 1971 साली आणि तो जबरदस्त हल्ला होता. त्यामुळं आता कराचीचं काय होतंय ते थोडं घाबरेल. त्यात म्हणूनच म्हटलं की पाकिस्तान जेव्हा हे युद्ध जाहीर करील तेव्हा भारत युद्ध जाहीर करेल. भारत आपणहून हे युद्ध जाहीर करणार नाही. आत्ता या क्षणाला ज्या पद्धतीने जगातनं पाकिस्तानबद्दल प्रतिक्रिया येतात, म्हणजे तुर्की हा एक देश आहे जो त्यांना ड्रोन पाठवतो, त्यांची प्रायव्हेट विमानं त्यांच्या ड्रोनच्या कन्साइनमेंट्स वगैरे घेऊन ह्या कराचीमध्ये उतरतायत, त्यांची एक युद्धनौका येते पाकिस्तानच्या समुद्रामध्ये डिप्लॉय होण्यासाठी. आणि दुसरीकडे सौदीसारखा देश आहे जो पाकिस्तानला सांगतोय की तुम्ही तुमच्या जागेवर राहा, शांततेत राहा. कतारसारखे देश आहेत जे भारताला उघड पाठिंबा देत आहेत. अमेरिका सांगताय दिस इज नन ऑफ आवर बिझनेस. चायना अजूनही स्टँडस्टिल त्यांची प्रतिक्रिया आहे, अशी खूप इंटेन्स भारताविरोधातली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये. हे सगळं जगाचे व्ह्यूज पाकिस्तानबद्दल बदलले जाणं किंवा काहींचे व्ह्यूज तसेच असणं, ह्याचा अर्थ काय काढायचा, ह्याचं भाषांतर कसं करायचं? हे पहा, पाकिस्तानचे खरोखरच 3च मित्र आहेत.
तुम्ही त्यांचा दोघांचा उल्लेख केलेला आहे. तिसरा अझरबैजान, हो. जिथं त्यांचे सेना प्रमुख गेलेले होते. आता तुर्की जी आहे ते पाकिस्तानचं खरी मैत्री आहे त्यांची, आणि तुर्कस्ताननं भारताला कधीही साथ दिलेली नाही आहे आणि ते नेहमी भारताविरुद्ध बोललेले आहे. चीन हा अत्यंत बेरकी देश आहे. चीन कधीही पाकिस्तानसारख्या छोट्या देशाबद्दल बोलणार नाही. पण चीनला एक डिलेमा आहे, एक संभ्रम झालेला आहे, कारण चीनचे हात पाकिस्तानात अत्यंत बरबटलेले आहेत. त्यांचे ज्याला म्हणतात ना की त्याची इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये अत्यंत खोलवर पोहोचलेले आहेत. तो सी कॉरिडॉर प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात चीननं बरेच पैसे गुंतवलेले आहेत. त्यामुळे चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे. प्रश्न नाही, आपण नेहमी सांगतो की पाकिस्तान म्हणतो की आकाशापेक्षा उंच, समुद्रापेक्षा खोल आणि दगडापेक्षा कठीण असं अशी आमची मैत्री आहे. ते चीन मानतो. परंतु चीन पाकिस्तानला उघडपणे कधीही मदत करणार नाही. जेव्हा करेल 71 पहा, 99 पहा, अत्यंत जेव्हा युद्ध जरी चालू झालं तरी चीननं त्यांना काही मदत, फक्त 1965 साली त्यांनी चूक केलेली होती. भारताला काही त्यांनी ताकीद दिली होती आणि भारतानं ती मानली नाही. त्यानंतर चीन फारसा त्याच्यात, आणि ते बोलूही शकणार नाहीत, कारण त्याच्यापासून चीन हा एक व्यापारी राष्ट्र आहे. जोपर्यंत त्याच्यात त्याचं काही स्वारस्य नाही आहे, त्याचं आर्थिक स्वारस्य नाही, तोपर्यंत करण्याचं काही कारण नाही. तसा पाकिस्तान एकटा पडलेला आहे आणि त्याला अधिकाधिक एकटं पाडणं हे आपलं धोरण असलं पाहिजे. अगदी. आणि ते भारत कशा पद्धतीने यापुढे करणार हे आपल्याला बघावं लागेल. गेले इतके वर्षातली मुत्सद्देगिरी जी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती दाखवलेली आहे ती आता कशी कामाला येते हे बघावं लागेल. पित्रे सर, तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलं, खूप खूप धन्यवाद.